नमस्कार. सध्या आपण आहोत फुलेनगर सेलू या ठिकाणी. महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा निकाल आमच्या सेलू शहरामध्ये लागलाय. दोन जुळ्या बहिणी नेहा रंगनाथ काळे आणि निकिता रंगनाथ काळे दोन्ही सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस झाल्यात. एक जालना जिल्ह्यामध्ये आणि एक बीड जिल्ह्यामध्ये. खरं तर मी संपूर्ण काळे कुटुंबाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की दोन जुळ्या बहिणीचा निकाल एकाच वेळी या ठिकाणी लागलाय. तर आपण त्यांनाच विचारूया, दीदी कसं वाटतंय तुम्हाला? दोघींचा रिझल्ट एकाच वेळी येतोय, तर काय आनंद आहे तुम्हाला? खूप आनंद झाला सर. दोघीचा योगायोग एकाच दिवशी रिझल्ट आला, त्याच्यात खूप छान वाटलं आम्हाला. बरं, आपल्याकडे म्हणजे दुसरे पण ऑप्शन होते. तुम्हाला का वाटलं की आपण पोलीस अधिकारीच व्हावं, असं का वाटलं? माझे वडीलही याच खात्यात आहेत, पोलीस खात्यामध्ये होते. ते रिटायर्ड झाले. तर त्या लहानपणापासून त्यांच्याकडे बघून वाटायचं की पप्पा सारखा रुबाब पाहिजे. पप्पा ड्युटीला तर आम्ही पप्पाला ड्युटीला जाताना आम्ही नेहमी पप्पाला बघायचो. मग ते पप्पाकडे बघूनच आम्हाला वाटलं की आम्ही पण पोलीस व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, वडिलांचं म्हणजे वडील जेव्हा ड्युटीवर जायचं तर ते कसं काम करतायत, ते एक प्रेरणा या ठिकाणी तुम्हाला या भरतीसाठी या ठिकाणी वाटली. तर कधी असं वाटलं का की बाबा हे तुम्हाला वाटते तितके सोपं यश आहे का? नाही, तितके सोपं नाही असे. काय त्रास आहे त्याच्यामध्ये, कशी तयारी करावी लागते? त्यामध्ये भरपूर म्हणजे फिजिकल आहे, परत लेखीचं पण आहे, करावं लागतं. बरं, दुसरी गोष्ट, आता ही तयारी करत असताना आता अभ्यासही करावा लागतोय, फिजिकलला सुद्धा सकाळी 4ला उठावं लागतं, ग्राउंडवरती पडावं लागतं, मेहनत घ्यावी लागते. असं करत असताना कधीतरी वाटलंय का की बाबा आता बस झाला, आता आपल्याच्याने होत नाही, असं सोडून द्यावं सगळं, असं कधी वाटलंय का? वाटलं होतं एकदा. आमचा वनरक्षकचा रिझल्ट गेलता, दोघींचाही वनरक्षकचा रिझल्ट गेलता. माझा 6 मार्कावरून रिझल्ट गेलता वनरक्षकचा. तेव्हा वाटलं होतं की नको, आता बस झालं म्हणून. तर त्यावेळेस वाटलं नको, आता आपण सोडून द्यावं आणि आपलं चांगलं मजेत जीवन जगावं. मग रिझल्ट बाजूला राहिला तरी चालतंय. बरं, तुमचं नाव? नेहा. आणि निकिता दिदी बोलल्या नाहीत. निकिता दिदी ज्या मुलं तयारी करतात, आपले भाऊ आणि बहीण आहेत, ते सुद्धा रात्रंदिवस मेहनत करतायत, तयारी करतायत, तर त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना इतकं सांगेल की सातत्य हे खूप महत्वाचं आहे. सातत्य आणि संयम ह्याच्याशिवाय रिझल्ट नाहीये. सातत्य पाहिजे. बरं, घरच्यांनी कसा सपोर्ट केला? तुमचं जे काळे कुटुंब आहे तर ते खूप मोठी फॅमिली आहे, तर त्यांनी कसा सपोर्ट केला तुम्हाला? त्यांनी खूप सपोर्ट केला. ह्याच्यात विशेष म्हणजे मोठ्या भावाने खूप सपोर्ट केला. ते म्हणला दोघीला लागायचे, त्याचं खूप हे होतं. बरं, कुठेतरी एक प्रेशर होतं की बाबा वडील पोलीस अधिकारी आहेत, आपण त्याचीच तयारी करतोय, आणि म्हणजे प्रवीण दादा असतील, किशोर दादा असतील, सुनील भाऊ असतील, यांचं अपेक्षा, यांचं कुठेतरी कधी बर्डन आलंय तुमच्यावरती? हो, आले. म्हणजे त्या बर्डनामुळे तो एक मेंटली प्रेशर होतं ना की बाबा घरच्यांची आपल्यावर विश्वास आहे, तर आपल्याला करावं लागेल. हो. तर ह्या आहेत. म्हणजे कसं असतं माहितीये का, ह्यांनी तर स्वतःवरती विश्वास होता, स्वतः मेहनत तर केलेलीच आहे, पण घरच्यांचा सपोर्ट सुद्धा खूप महत्वाचा असतो. मग हा व्हिडिओ ज्या फॅमिली पर्यंत जातोय की ज्यांची मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत, मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय की मुलं तर त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आणि त्यांच्यावरती जर विश्वास आपण ठेवला तर निश्चितच त्यांचं स्वप्न त्यांचं नसतं, तर हे आईवडिलांचं स्वप्न असतं. आणि माझ्या दोन्ही बहिणीने त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलंय. खरंच मी त्यांचं आणि त्या काळे कुटुंबाचं पूर्णपणे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपले गटकळ सर आहेत, तर त्यांचं मार्गदर्शनाचं कसं मदत झाली तुम्हाला? गटकळ सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन होतं. सरांनाही वाटायचं की आमच्या दोघींचाही रिझल्ट म्हणजे एकदाच यायला पाहिजे, असं सरांचं होतं. सरांनी खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक वेळेस सर म्हणलेले आहेत की लागायचं तर दोघींना सोबत एकदाच लागायचं. अगदी बरोबर. तर म्हणजे त्यांनी गटकळ सरांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल, काळे कुटुंबाचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि तुम्हाला सुद्धा मनभरून या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुम्ही या पदावरती न जाता पुढच्या पदावरती सुद्धा जावं, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.